Hello students, today I am going to discuss about Enterprise Java. या सेमिस्टरमध्ये तुम्हाला एंटरप्राइज जावा सब्जेक्ट शिकायचा आहे. फोर्थ सेमिस्टरमध्ये तुम्ही कोर जावा सब्जेक्ट शिकला असाल. ठीक आहे. टोटल 5 युनिट्स असणार आहेत. आपण फर्स्ट युनिट बघणार आहोत. तर फर्स्ट युनिटमध्ये 6 चॅप्टर आहेत. अंडरस्टँडिंग जावा ई आर्किटेक्चर, सर्वर अँड कंटेनर्स, इंट्रोडक्शन टू जावा सर्वलेट API अँड लाईफ सायकल, वर्किंग विथ सर्वलेट्स अँड वर्किंग विथ डेटाबेसेस. ठीक आहे. टोटल 6 चॅप्टर्स. एंटरप्राइज जावा म्हणजे काय हे बघण्याआधी आपण काय बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू जावा. जावा इज अ platform independent programming language. It enables delivering secure, robust, platform independent program that can run across networks on a great variety of computers and devices. काय आहे जावा लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि इट इज अ सिक्युअर. आणि मी प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट मीन्स जावाचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते कसे कोणत्या व्हरायटी ऑफ कम्प्युटर्स अँड डिव्हायसेस वेगवेगळ्या कम्प्युटर किंवा डिव्हायसेसवरती आहेत ते काय होतात एक्झिक्यूट होतात किंवा रन होतात. ठीक आहे. म्हणून त्याला काय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हटलं जातं. टू समराईज जावा इज अ स्मॉल इन साईज. जावाची साईज स्मॉल इन साईज. ठीक आहे. इज बेस्ड ऑन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मेथडॉलॉजी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग पण तुम्हाला फोर्थ सेमिस्टरमध्ये सब्जेक्ट होता. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मीन्स व्हॉट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मीन्स एखादा प्रोग्राम किंवा प्रोग्राम असेल, कोड असेल, प्रोग्राम कोड, तर काय त्याचा क्लास असेल तर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्या ऑब्जेक्टच्या थ्रू आहे तो कोड आहे तो एक्झिक्यूट केला जातो. ठीक आहे. तो क्लास आहे तो एक्झिक्यूट होतो म्हणजे त्यामध्ये जे काय मेथड्स असतील ते एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. जावा ऑफर सिक्युरिटी. जावा इज अ सिक्युअर लँग्वेज. अलाउज द सेम प्रोग्राम टू बी एक्झिक्युटेड ऑन मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम. जावाचे प्रोग्राम्स आहेत ते वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती रन होतात. ठीक आहे. एक्झिक्यूट होतात. supports computer networks and TCP/IP protocols. जावा लँग्वेज काय सपोर्ट करतो कम्प्युटर नेटवर्क्स अँड TCP/IP प्रोटोकॉल. TCP/IP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड IP प्रोटोकॉल्स. ठीक आहे. एक्झिक्यूट कोड फ्रॉम रिमोट सोर्सेस सिक्युअरली. ऑब्जेक्ट थ्रू कोड आहे तो एक्झिक्यूट होतो. मग तो एका मशीनवरती किंवा दुसऱ्या मशीनवरून त्या ऑब्जेक्टच्या थ्रू तो कोड आहे तो एक्झिक्यूट करता येतो. ठीक आहे. रिमोट सोर्स आणि प्रोसेस कशी होते सिक्युअरली होते. जावा इज इझी टू यूज. जावा कशी आहे इझी टू यूज. जावा लँग्वेज यूज करण्यासाठी इझी आहे. देन इट इज सिमिलर टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज सच as C++. जावा लँग्वेज कशी आहे सिमिलर टू C++ लँग्वेज. ठीक आहे. आता आपण फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. अंडरस्टँडिंग जावा ई. जावा ई मीन्स जावा एंटरप्राइज एडिशन. जावा ई स्टँड्स फॉर जावा एंटरप्राइज एडिशन. ठीक आहे. व्हॉट इज अन एंटरप्राइज ॲप्लिकेशन. फर्स्ट पॉईंट आहे. An enterprise application is computing model in web environment. An enterprise application is basically a business application. काय आहे enterprise application is basically a business application. It is a computer software used to satisfy the business need of organization rather than individual user. म्हणजे ऑर्गनायझेशनची नीड किंवा एका युजरची पर्टिक्युलर नीड बघून तो जो सॉफ्टवेअर डेव्हलप केला जातो तो म्हणजे काय एंटरप्राइज ॲप्लिकेशन. मग त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं बिझनेस असेल, स्कूल असेल, क्लब असेल, गव्हर्नमेंट असेल, त्या रिलेटेड जी काय ॲप्लिकेशन्स असतील ती कसे एंटरप्राइज ॲप्लिकेशन. कारण का ती पर्टिक्युलर पर्पजसाठी डेव्हलप केलेली असतात. ठीक आहे. स्पेसिफिक रिझन असतं त्यामागे. दॅट इज कॉल्ड एंटरप्राइज ॲप्लिकेशन. ठीक आहे.
A way to bring in different elements of enterprise application. Different element कोणकोणती आहेत एंटरप्राइज ॲप्लिकेशनची. तर फर्स्ट आहे वेब इंटरफेस डिझाईन. म्हणजे आपण इंटरनेटवरती वेगवेगळ्या वेबसाईट्स बघतो, ठीक आहे. ते म्हणजे काय वेब इंटरफेस डिझाईन. इट रेफर्स टू वेबसाईट दॅट आर डिस्प्लेज ऑन द इंटरनेट, ठीक आहे. दॅट इज मीन बाय वेब इंटरफेस डिझाईन. मग ते डेस्कटॉप वेब ॲप्लिकेशन असेल किंवा मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल. डेस्कटॉप मीन्स म्हणजे कम्प्युटर PC आणि लॅपटॉपवरती जे वेब ॲप्लिकेशन यूज करतो ते, आणि मोबाईल रिस्पॉन्सिव्ह मीन्स वेबवरती जे एक्झिक्यूट होतात रन होतात ते ॲप्लिकेशन, ठीक आहे. देन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. ट्रान्झॅक्शन मीन्स इट इज इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग इन कम्प्युटर सायन्स दॅट इज डिवायडेड इंटू इंडिव्हिज्युअल ऑपरेशन. म्हणजे सेपरेट पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म केले जातात, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे पर्टिक्युलर ऑपरेशन असतात इंडिव्हिज्युअल, आणि ते कसे कंप्लीट सक्सेसफुल झाले पाहिजेत, ठीक आहे. युनिट केले जातात, पार्टिशन, ठीक आहे. ते म्हणजे काय ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. म्हणजे होल ॲप्लिकेशन आहे ते युनिट वाईज डिवाइड केला जातो आणि एक युनिट आहे तो सक्सेसफुली कंप्लीट केला जातो. त्यानंतर आहे मीटिंग नॉन फंक्शनल सिस्टीम रिक्वायरमेंट. नॉन सिस्टीम फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे इट डिफाईन्स द परफॉर्मन्स ॲट्रिब्यूट्स ऑफ सॉफ्टवेअर सिस्टीम. त्यामध्ये काय येतं अवेबिलिटी, रिलायबिलिटी, एनहान्सॅबिलिटी, परफॉर्मन्स, स्केलेबिलिटी, ठीक आहे. म्हणजेच काय ॲप्लिकेशनचा आहे तो परफॉर्मन्स आहे तो काय बेटर असला पाहिजे. त्यानंतर मल्टिपल पीपल ॲक्सेस करू शकले पाहिजेत, ठीक आहे. आणि तो रिलायबल असला पाहिजे प्रोजेक्ट. नेक्स्ट पॉईंट आहे टाइमली डेव्हलपमेंट अँड डिप्लॉयमेंट. म्हणजे पर्टिक्युलर जो ॲप्लिकेशन असेल तो पर्टिक्युलर टायमिंगमध्ये डेव्हलप झाला पाहिजे आणि डिलिव्हर झाला पाहिजे. डिप्लॉयमेंट मीन्स डिलिव्हर, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज जावा एंटरप्राइज एडिशन. जावा एंटरप्राइज एडिशन मीन्स J2EE डिफाईन्स द स्टँडर्ड फॉर डेव्हलपिंग मल्टीटायर एंटरप्राइज ॲप्लिकेशन. मल्टीटायर एंटरप्राइज ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. म्हणजेच काय मल्टीटायर मीन्स मोर फ्लेक्झिबल, म्हणजे इझिली चेंज करू शकतो आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये, ठीक आहे. लोअर डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स कॉस्ट असते की कशी असते मिनिमम असते, ठीक आहे. आणि मोर फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करता ॲज कम्पेअर टू जावा, ठीक आहे. इट स्टँड्स फॉर जावा 2 प्लॅटफॉर्म एंटरप्राइज एडिशन. इट स्टँड फॉर जावा 2 प्लॅटफॉर्म एंटरप्राइज एडिशन. J2EE इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. काय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इन कोणत्याही मशीनवरती कम्प्युटरवरती त्याचे कोड आहेत प्रोग्राम आहेत ते एक्झिक्यूट होतात, ठीक आहे. अँड डेव्हलपिंग बिल्डिंग अँड डिप्लॉईंग वेब बेस्ड ॲप्लिकेशन. जावा 2EE कशासाठी यूज करतात डेव्हलपिंग बिल्डिंग अँड डिप्लॉईंग वेब बेस्ड एंटरप्राइज ॲप्लिकेशन. जे वेब बेस्ड एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स असतात त्यासाठी जावा 2EE टेक्नॉलॉजी ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते यूज करतात, ठीक आहे. It consists of set of service, API and protocol that provide the functionality for developing multi-tier web-based application. Set of services, API means application programming interface and protocols provide करतं कशासाठी डेव्हलपिंग मल्टी-टायर वेब बेस्ड ॲप्लिकेशनसाठी, ठीक आहे. इट सिम्प्लिफाईज एंटरप्राइज ॲप्लिकेशन बाय स्टँडर्डाइज modular component providing a complete set of services to those modular components and automatically handling many details of application behavior without complex. means जे components यूज केले जातात ते स्टँडर्ड कंपोनंट यूज केले जातात, ठीक आहे. ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी म्हणजे वेगवेगळे पार्ट केले जातात, युनिट केले जातात, ठीक आहे. मग काही चेंजेस करायचे असेल तर पर्टिक्युलर युनिटमध्ये चेंज करता येतं, ठीक आहे. अँड त्यासाठी काय सेट ऑफ सर्व्हिस आहेत ते प्रोव्हाइड केले जातात त्या मॉड्युलर कंपोनंटसाठी. आणि ॲटोमॅटिकली हँडलिंग मेनी डिटेल्स. ऑटोमॅटिकली डिटेल्स मेनी
डिटेल्स आहेत ते हँडल केले जातात विदाउट कॉम्प्लेक्स प्रोग्रॅमिंग, म्हणजे कॉम्प्लेक्झिटी आहे ती प्रोग्रॅमिंगची इन्क्रीज न होता ते डिटेल्स आहेत ते हँडल केले जातात. ठीक आहे, दॅट इज जावा एंटरप्राइज एडिशन. कोणकोणते पॉईंट बघितले आपण? व्हॉट इज जावा म्हणजेच इंट्रोडक्शन टू जावा, अंडरस्टँडिंग जावा मध्ये काय बघितलं, व्हॉट इज एंटरप्राइज ॲप्लिकेशन, अँड सेकंड पॉईंट व्हॉट इज जावा एंटरप्राइज एडिशन. ठीक आहे, थँक्यू.